The next morning. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. पेरू इज हिअर. तर फायनली आम्ही 8 लोक चाललो आहे अलिबाग ट्रिपला. सगळे लोक अंधाराचे चाललोय. आता किती वाजले? आता वाजले पहाटेचे 6:20 वाजले आणि आता आमची गाडी बाहेर येऊन थांबली आहे गेटवरती आणि आम्ही पटकन गाडीत बसून जाणार आहे आणि लोणावळ्याच्या लोणावळ्याच्या ST स्टँडवरती आम्ही जाऊन थांबणार आहे आणि मग तिथून आम्ही बसने थांबा ना आणि मग तिथून आम्ही बसने बसून अलिबागला जाणार आहे आणि मग लोणावळा टू अलिबाग. मोरया मोरया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. श्रावणी काय सरप्राईज आहे? सरप्राईज. बाय का. तर गाईज फायनली आम्ही पोचलोय ST स्टँड वरती. इथं 2 लोक आहे. हाय डिप्स. इझी आहे बर्थडे गर्ल. बर्थडेची गर्ल. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर गाईज आता आम्ही ST स्टँडला थांबलोय आणि मोशन सिकनेस नाही अक्षराला थोडंसं असं वाटतंय होईल असं नाही व्हावं. मग चॉकलेट्स घ्यायला चाललोय आम्ही मगनलाल चिक्कीच्या दुकानामध्ये आणि खूप घाण थंडी आहे सकाळ सकाळची पण मी असं गुंडळले आहे आणि आम्हाला खूप छान वाटतंय की गर्ल्स ट्रिप फायनली आमची होतीये. मस्त मजा. हा आमच्या कॉलेजचे वर्ष संपत आता फायनली झालीच अलिबाग ट्रिप त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय आणि एक गर्ल्स ट्रिप तर झालीच 100% त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय आणि खूप मजा येणार आहे आम्हाला. थंडी आहे आणि खूप थंडी आहे लोणावळ्यामध्ये थोडं आणि खूप असं ऊन येईल आणि अलिबागला जाऊन तर अजून गरमी होईल आम्हाला. लोणावळ्याचं वेदर इज वेदर. कुठं पण तुम्ही जावा तुम्हाला नाही भेटणार लोणावळ्याचं वातावरण कधीच नाही भेटणार कारण की इथे सगळं एक्स्ट्रीम असतं पण ऊन म्हणलं तर थोडं आपण सहन करू शकतो. बाहेर गेलो असतं बिलकुल सहन नाही होत. हो तेवढं आहे. तर गाईज मिस लोणावळा टू. येस येईल तरी पण आम्ही लोणावळ्याला परत भेटायला. तर बघू शकता तुम्ही आता आम्ही इथं चाललोय चॉकलेट घ्यायला. काही लोणावळ्यात आम्हाला काय सापडले औषधांचे दुकान. आम्ही पण पुढे जाऊन औषधांचं म्हणजे ह्याच्या नावावरून बघू शकतो. लोणावळ्याच्या स्ट्रीट्सवर आज आम्हाला पहिल्यांदा दिसले. A few moments later. आता लोक दिसतील. बघा कसे बसले एकदम लोक शेवटच्या टोकाला बसच्या. लाज नाही वाटत सगळ्यांना सकाळ सकाळी बॉबी खाते. आणि मग फायनली आमचा प्रवास सुरू झाला अलिबागला जाण्यासाठी आणि खूप छान असं एक्साइटमेंट सगळं घेऊन आम्ही निघालेलो आणि STचा प्रवास आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच केलेला ते पण एवढा लांबचा. यार किती औसम है यार. आणि मग आम्ही प्रवास करत करत पोचलो पेनला. पेनमध्ये असं होतं की प्रत्येक घराबाहेर किंवा बरेच घराच्या बाहेर गणपती बनवलेले ठेवलेले आणि सगळीकडेच असं गणपती वगैरे बघायला मिळाले. खूप छान वाटत होतं. आणि हा पेनमधला एकदम प्रशस्त मोठा तलाव जिथं अख्खं धुक जमलं होतं एकदम असं. फायनली पोचलो अलिबागमध्ये. ठीक है समझ गया ठीक है. वेरी इस सज्जन को क्या तकलीफ है भाई.
बॅड रिॲक्शन. आणि पवार तिचं गाव दाखवतो. पवार तुझा एरिया दाखवतोय. फायनली गाईज हे लोक अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि फायनली आम्ही पोचलो अलिबागमध्ये ST स्टँड वरती. छान सेंटर महावीर चौक. ओके इकडनं माझं जुनं घर आहे जिथे आपण थोड्या वेळाने जाऊ. हा इकडे पवारचं नवीन घर आहे जिकडे आम्ही आता तिच्या घरी जाणार आहे. मस्त हे आहे मस्त अलिबागचे गलिया जिथून आम्ही पवारच्या घरी जाणार आहे आता. असे छान असे बघू शकता गाईज. हे आहे पवारचं घर आणि त्यात सुंदर असे तुम्हाला एक व्ह्यू भेटेल. आणि ते नारळाचे झाड आहेत सगळे. म्हणजे आपलं उटीला जसं कोयंबतूरला बॅक साईड होतं सेम तसं ना, तसंच व्ह्यू मिळणार आहे. सगळीकडे नारळाचे झाड बघायला भेटतील. हे श्रावणीचं घर आणि आम्ही इथं पोचलो. आणि हे आहे श्रावणीचं घर. असे संतोष वडापाव घेऊन आलेले आहे श्रावणी. मस्त टेस्टी टेस्टी वास येतोय. आम्ही दोघी जणी व्हेरी ब्युटिफुल. आणि आम्ही आता निघालोय बाहेर. समूचा बर्थडे करायचा आहे त्याच्यामुळे त्यासाठी बुके घ्यायला फुल सॉरी एसी रूट उन्हामध्ये आलंय. तर आम्ही चाललोय आता म्हणजे अलिबागच्या स्ट्रीट्सवर थोडंसं फिरतोय आम्ही. मग आम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही कसं काय जायचं. तसं खूप छान वेदर छान आहे. नाही वेदर छान आहे म्हणजे काय बोलतोय सराउंडिंग छान आहे. एन्व्हायरमेंट छान आहे. फक्त एवढंच की गरमी आहे. पण जाऊन पवारच्या घरी एसी आहे. तिच्या घरी एसी त्यामुळे टेन्शन नाही. पण खूप छान वाटतंय अलिबागला आल्यामुळे. तर तुम्ही अजून पुढे आमचं लक्ष करू. हा छान मस्त असा बुके घेऊन आलोय आम्ही. नॉट फॉर मी बट फॉर समू घेऊन आलोय आम्ही. आणि मग आता आम्ही जाईल. 2 hours later. तर गाईज आता आम्ही चाललोय श्रावणी पवारच्या दुसऱ्या घरी जिथं आम्ही जेवण करायला जाणार आहे. आणि ती आम्हाला आता रस्ता दाखवत नेणार आहे कुठं जायचंय काय जायचंय. मग आम्ही छानपैकी त्यांच्या घरी जाऊन काय आहे जेवणाचं मेन्यू. आज फक्त प्रॉन्स भेटले कारण की काय सुरमई पॉपलेट ते छान नव्हतं असं मम्मी बोलली. ते खराब होते आणि खूप महाग भेटत होते आणि चांगले भेटत नव्हते. मग फक्त प्रॉन्स अँड चिकन आहे. ओके तर मग आम्हाला आज हे खायचं आमचा मेनू आहे. आम्ही मस्तपैकी खाणार आहे. फिशचं थोडं हे झालं म्हणजे प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे नाही तर करणार होतो. तुम्ही चुकीच्या वेळ आले. टाईम चुकला आमचं येण्याचं त्याच्यामुळे आम्हाला फिश नाही भेटले. सो आता आम्ही जातो मस्त त्याच्या घरी आणि खातो. आणि मग तुम्हाला पण दाखवतो काय काय. आणि बघू शकता तुम्ही हे अख्खा अलिबागच्या स्ट्रीट्स. तुम्हाला नाही घेतलं मी आधी. तुम्ही हे नाही घेतले का? तिकडून सोबत वाढायला झालंय का कोलंबीचा मसाला चांगला छान झालं. छान. हे दी तुला रोजचं आंब्याचं. आम्ही आलोय आता श्रावणी पवार यांच्या घराच्या टेरेसवरती जिथे तिच्या आजीचं आहे गार्डन. बघू शकता खूप सुंदर असं आहे. इकडे अर्धे ट्रीज आहे आणि इकडे पण अर्धे. थांबा. आणि इकडे अर्धे. हे असे सुंदर असं गार्डन आहे. आणि हा अलिबागचा टॉपचा व्ह्यू टेरेस व्ह्यू म्हणता येईल असा आहे. बघू शकता तुम्ही
आणि सध्याच्याला इकडं लय ऊन आहे, लय म्हणजे लय ऊन आहे, म्हणजे दमट वातावरण, त्याच्यामुळे खूप गरम होतं आम्हाला. पण पवारच्या घरामध्ये AC, त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही, थंड वातावरण भेटतं इथे आणि खूप आम्हाला मज्जा येते.